प्रणय जी आज काय बघायला मिळणार आहे आणि काय असणार आहे, आपल्या सगळ्या दर्शकांना कशाची माहिती मिळणार आहे आज? आज आपल्या समोर जे शस्त्र आहेत त्यामध्ये भाला हे मुक्त अमुक्त पद्धतीतलं एक शस्त्र आहे. मुक्त अमुक्त म्हणजे काय की शस्त्र हे फेकून सुद्धा मारता येतं किंवा हातात ठेवून सुद्धा त्याच्यावर लढाई करता येते. असं हे दोन्ही पद्धतीने वापरणारं शस्त्र आहे. तर आपल्याकडे भाल्याचे 3 वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला पदातिकुंत असं म्हणतात. पायदळातल्या सैनिकाचा भाला आहे. बरं. दुसरं जे शस्त्र आहे किंवा दुसरा जो भाला आहे त्याला गजकुंत म्हणतात. हत्ती दलातल्या सैनिकांचा तो भाला आहे. बरोबर. तो वजनाने हलका असतो आणि छोटा असतो. त्याचं कारण असं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वरून खाली फेकून मारायचंय, त्यामुळे अशा पद्धतीचा निमुळता असा भाला वापरला जातो. आणि तिसरा आहे ते अश्वकुंत आहे. घोडदळातल्या सैनिकांचा भाला आहे. तो वजनाने थोडासा कमी असतो, मध्यम स्वरूपाचा असा भाला असतो. तर खास करून ज्यावेळी सैन्यामध्ये भरती केलं जातं त्यावेळी त्याला पहिलं जे शस्त्र चालवायला येणं गरजेचं आहे ते हे भाला. प्राथमिक जे सैन्य आहे ते भाल्याचं. त्यामुळे युद्धावरती सुरुवातीला जी तुकडी असते ज्याला बिनीची तुकडी म्हणतात किंवा सुरुवातीची तुकडी ती भाल्याची असते. आणि हा भाला धारण करणारा आहे त्याला भालाईत किंवा भालदार असा त्याला हुद्दा दिलेला आहे. भाल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला चिन्ह पाहायला मिळतात. ते आपण आता प्रेक्षकांना सांगूया. सुरुवातीला हा जो भाला आपल्याला पाहायला मिळतोय त्यावरती सुंदर असं नक्षीकाम आहे. इथे पाना फुलांची नक्षी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं हे शस्त्र आहे. म्हणजे ज्यावेळी दरबारामध्ये तो सैनिक जाणार आहे तर त्याच्या हातातलं शस्त्र पाहूनच दरबारी जो आहे त्याला कळणार आहे की ही मानकरी व्यक्ती आहे, याचा हुद्दा तिथे आहे बसण्याचा. शस्त्रांवर आपल्याला ग्रेड कळायचे. जसं आज आपण नावाची नेमप्लेट असते किंवा स्टार असतात त्यावरून ग्रेड ओळखले जाते, तशी त्या काळामध्ये शस्त्रांवरून ग्रेड ओळखली जायची. तर सामान्य सैनिकाचा जो भाला आहे तो प्लेन असतो, साधा असतो. परंतु त्याही वरचा जो अधिकारी आहे त्याचा भाला अतिशय सुशोभित अशा पद्धतीने नक्षीकाम केलेला असतो. आणि ह्याच्यावरती कधी कधी चांदीचं आणि सोन्याचं काम केलेलं, बिदरी काम ज्याला बोलतात, ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर असं हे शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळते. वा, ह्याच भाल्याच्या मग हा जो भाला आहे हा पायदळामध्ये ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडचा, त्याला काय म्हणतात म्हणाला? पदातिकुंत. पदातिकुंत. अच्छा, म्हणजे कुंत म्हणजे भाला आणि पदाती म्हणजे पायदळ. हा गजकुंत. गजकुंत हत्तीवरचं जे दल आहे त्यांच्याकडचा हा भाला आहे. हा वजनाने हलका असतो आणि निमुळता होत जातो टोक त्याचा, आणि वरून खाली फेकण्यासाठी हा वापर केला जातो. अतिशय सुंदर असं काम आहे याच्यावरती. आपल्याला इथे त्रिशूल पाहायला मिळतं, एक पान पाहायला मिळतं याच्यावरती. खरंय. आणि चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यावरती. ही अतिशय जुनी अशी शस्त्र आपल्या समोर प्रेक्षकांना आपण दाखवतोय. आणि हा अश्वकुंत ना? हा अश्वकुंत म्हणजे घोडदळातल्या सैन्याचा भाला. बरोबर. हा ही सुंदर आहे. तुम्हाला याच्यावरती काम पाहायला मिळतंय. आणि ह्याच्या ज्या काठ्या असतात त्या कळकीचा बांबू असतो किंवा बेत असतो. बरं. या 2 पद्धतीचा आपल्याला काठी किंवा. खूप सुंदर आहे. आता ही जे जड भाले आहेत हे ज्यावेळी आपण सैनिक तो हातात घेतो तर त्याला बॅलन्स करण्यासाठी त्या भाल्याच्या टोकाला एक अशा पद्धतीने पायदान असतं. ओके, त्याला पायदान म्हणतात किंवा भाल्याचं खालचं टोक अशा पद्धतीने आपण त्याला परिभाषेत मांडू शकतो. तर अतिशय सुंदर असं ह्याच्यावरती मोदकांचे तुम्हाला काम बघायला मिळते. छान आहे. पाकळ्या बघायला मिळतात. 2 मोदक लावलेत त्याला. अतिशय म्हणजे चांगल्या म्हणजे तो असा भाला कुठेही रोवून ठेवता येतो. आणि ठेवण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी जर त्याचा फाळ मोठा असेल. आणि हे मानकऱ्यांचे भाले आहेत. अच्छा. म्हणजे राजसिंहासनाच्या बाजूला जे भालदार असतात त्यांच्याकडची ही भाले आहेत. अच्छा. हे युद्धात शक्यतो नसतात. राजसिंहासनाच्या भालदार चोपदार जे असतात त्यांच्या हातात, ते भालदारांच्या मानकऱ्यांच्या हातातले अतिशय दुर्मिळ असं आपण प्रेक्षकांना हे दाखवतो. खूपच छान आहे. त्याला पायदान म्हणतात. बरं. किती विविधता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक भाला फक्त आपण म्हणतो
पण तसं नाहीये, त्याच्यामध्ये हत्तीवरनं जे सैनिक जाणार असतात त्यांच्या हातातले वेगळे, अश्वदलातल्या व्यक्तींच्या हातातले वेगळे, पायदळातले वेगळे, परत त्याच्यावरचं डिझाईन वेगळं, आणि परत बॅलन्स करण्यासाठी परत त्याला त्यांनी एक असं हे दिलेली असते त्याच्या खाली लावण्यासाठी. म्हणजे शस्त्र आपण म्हणतोय की जुन्या काळामध्ये तेवढं कौशल्य नव्हतं, तर तसं नाहीये, हा गैरसमज आहे. त्या काळामधली लोक आपल्यापेक्षाही फार कौशल्यपूर्ण होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या शस्त्रांमध्ये ती कौशल्यता आपल्याला बघायला मिळते. खरंच खरंय. आणि लढल्याशिवाय तुम्हाला ते कळू नाही शकत की कोणता भाला कसा असला पाहिजे. म्हणजे बनवणारा सुद्धा मला वाटतं लढत असेल पूर्वी. नक्कीच नक्कीच. जे बनवणारे आहेत त्यानंतर त्या शस्त्रांची निगा राखणारे अशी मंडळी पण वेगळी असतात. त्यांना शस्त्रांना ज्यावेळी गंज लागतं ते गंज साफ करणं आणि त्याच्यावरती एक कोटिंग केलं जायचं, म्हणजे पुढच्या वातावरणामध्ये ते तग धरावं. तर ती जी व्यक्ती आहे त्यांना शिकलगार असं म्हणतात. अच्छा. शस्त्राला शिकल करणे म्हणजे त्याची मरम्मत करण्यासाठी ते करणारी जी व्यक्ती आहे ती शिकलगार मंडळी. क्या बात आहे. वा, सुंदर, खूपच छान. खूप सुंदर माहिती देताय तुम्ही प्रणयजी. जय जय शिवाजी जय जय.